हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मास किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी किंवा किड्स टिफिन बॉक्स रेसिपीही म्हणू शकता. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज पराठा. त्याच्यासाठी मी 2 उकडलेली बटाटी, गाजर, कांदा, फरसबी, कोथिंबीर, शिमला मिरची अशा व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे व्हेजिटेबल्स ॲडजस्ट करू शकता. आता पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी छानपैकी कणिक मळून घेणार आहे. कणिक छान मळून झाली की तिला आपण रेस्ट करायला ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत पराठ्याची फिलिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅस चालू करून त्याच्यावर पॅन गरम करत ठेवला. मग पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. त्याचबरोबर थोडंसं बटरही घातलं. बटरमुळे फिलिंगला खूप छान चव येते. आता बटर मेल्ट होते आणि तेल थोडंसं गरम होतंय तोपर्यंत एका बाजूला आपल्याला कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा छान बारीक कापून झाला की मग हा कांदा आपण बटरमध्ये घालून आणि तेलामध्ये घालून त्याला छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे एक एक करून बाकीच्या भाज्यासुद्धा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचं आहे. जसं की शिमला मिरची, फरसबी त्याही छान बारीक कापून कांद्यासोबत त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि सगळ्या भाज्या कापून आपण घातल्या त्याच्यामध्ये का चवीसाठी फ्लेवर छान यावा याच्यासाठी मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालून ती सुद्धा फ्राय करून घेणार आहे. बघा तर मी हे कसं करते. सगळ्या भाज्या छान परतून झाल्या की मग उकडलेले जे बटाटे आहेत आपण ते ह्याच्यामध्ये खिसून घालणार आहोत. म्हणजे काय होईल की त्याचे चंक्स मोठे राहणार नाहीत आणि आपला पराठा फाटणार नाही. आणि भाज्या परतत असताना मी थोडंसं मीठ देखील घातलं होतं. मिठामुळे जे भाज्यांमधलं एक्सेस मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि पराठा आपला सॉगी होत नाही. आता ह्याच्यामध्ये मी लाल मसाला, चाट मसाला, असे धना जिरा पावडर असे जे बेसिक स्पाइसेस आहेत ते सुद्धा ॲड करून घेणार आहे. त्याच्यामुळे पराठ्याच्या फिलिंगला खूपच छान चव येते. तुमच्या घरात जे अवेलेबल मसाले असतील तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. मी इथे सिम्पलच ठेवलं आहे. धना जिरा पावडर, किचन किंग मसाला आणि लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला इतकंच घातलेलं आहे. मग वरतून थोडीशी कोथिंबीर ही चिरून घालायची आणि मुलांना आवडावा याच्यासाठी मी थोडंसं चीजसुद्धा घातलेलं आहे. चीज घातलं की मुलं अगदी आवडीनेच खातात. तुम्हाला जर चीज नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता. आता चीज घालून पुन्हा एकदा बॅटर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंडही करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असताना त्याच्यामध्ये लगेच पराठा बनवायला घ्यायचा नाही, नाहीतर तो फाटू शकतो. आता आपली कणिकसुद्धा छानपैकी सेट झालेली आहे. आता तिचा एक मोठा गोळा घेतलेला आहे
आणि तो मी छान मोठा लाटून घेणार आहे. इथे मी त्रिकोणी शेपचा पराठा बनवते, कारण माझ्या बाळाला त्रिकोणी असं शेप असलेलं काही खायला मजा येते. दररोजच आपण चपाती गोल बनवतो, मग पराठ्याला जरासा वेगळा शेप दिला तर मुलंही आवडीने खातात. मग अशा प्रकारे चपातीवर सगळं जे आपण फिलिंग बनवलेलं आहे ते छान इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. आणि थोडंसं चीज मी अजून घालत आहे, ते एकदम चीजी छान वाटतं. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि मग बघा, मी दाखवते त्याप्रमाणे पराठा फोल्ड करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. वरतून तुम्ही बटर किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते लावू शकता. अशा प्रकारे आपला पराठा लाटून तयार आहे. आता तो मी मीडियम फ्लेमवर छानपैकी शेकून घेते. अशा प्रकारे माझा मिक्स व्हेज पराठा बनवून तयार आहे. बघा किती छान चीजी आणि पूर्ण टोकापर्यंत फिलिंग झालेली आहे. त्याच्यामुळे हा असा टेस्टी हेल्दी पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू.